आदित्य बुधवारी मराठवाडा दौऱ्यावर आहेत। मराठवाड्यातील पूरस्थितीची ते पाहणी करणार आहेत। मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस झाला आणि या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे। या संपूर्ण मराठवाड्याचा दौरा आता आदित्य ठाकरे करणार आहेत। मराठवाड्यातील पूरस्थितीची पाहणी ते करणार आहेत। पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि यावेळी ते शेतकऱ्यांसोबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत। आदित्य ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत। मराठवाड्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान झालेलं आहे। शेती पाण्याखाली गेलेली आहे। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। विजय, काय अधिकची माहिती? नक्की निलम, जर पाहायला गेलं तर सोमवार आणि रविवारी रात्री जो आहे तो मध्यरात्री जोरदार पाऊस जो आहे तो मराठवाड्यामध्ये बरसला होता आणि यामुळे जर पाहायला गेलं तर अनेक भागांमध्ये जे आहे अतिवृष्टीचं दृश्य निर्माण झालं होतं। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती जी आहे ती खंगोळून गेली होती। तब्बल मराठवाड्यामध्ये जर पाहायला गेलं तर 11 लाखहून अधिक क्षेत्र जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। याचीच पाहणी करण्यासाठी आज उद्धव ठाकरे गटाचे नेते जे आहेत आदित्य ठाकरे, खासदार राऊत हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। संपूर्ण मराठवाड्याचा दौरा जो आहे ते करणार आहेत। या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांच्या शेतावरती जाऊन त्याची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा देण्यासाठी आदित्य ठाकरे हा दौरा करत आहेत। आणि आज जर पाहायला गेलं तर 10 वाजल्यापासून आदित्य ठाकरे मराठवाड्यामध्ये दाखल होणार आहेत आणि संपूर्ण छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, बीड, नांदेड, उस्मानाबाद या भागामध्ये जे आहे ते त्यांचा दौरा असणार आहे। धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।